माणुसकी आता राहिली नाही ना, माणुसकीला सगळं काळे मलागत चाललंय ना। माणुसकी असेल तर तो समाधानी राहतो, माणुसकी असेल तर पैसा सुद्धा मिळतोच। पैशाची माग पडतात ना, त्यांनी पहिले माणुसकी जपली पाहिजे। पैसा आणि माणुसकी त्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। पैशाच्या मागे पळणारे त्यांना माणुसकी कसली असते हा तर गंध नसेल तर त्यांना सांगण्यात तरी काय म्हणजे। मी पैशाने सगळं खरेदी करू शकतोय, मी टाकले की पैसे माझ्याकडे कामवाले येतात, हे करतात, पण त्याला काही उपयोग नाही। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कॉन्टेंट वायला चॅनल मध्ये। मित्रांनो, आज प्रत्येक जण पैशाच्या मागे पळत आहे आणि या पैशाच्या पळण्यामागे आपण एक गोष्ट विसरत आहोत, ती म्हणजे माणुसकी। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माणुसकी आणि पैसा यामध्ये काय महत्त्वाचं आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पैसा महत्त्वाचा का माणुसकी महत्त्वाची? माणुसकी। पैशापेक्षा माणुसकी महत्वाचे। माणुसकी महत्वाची। माणुसकी महत्वाची। असलेला पैसा सुद्धा निघून जातो। कशामुळे वाटतं तुम्हाला माणुसकी महत्त्वाची? माणुसकी आता राहिली नाही ना, माणुसकीला सगळं काळे मलागत चाललंय ना, सही होते ना जास्त। त्याच्यामुळे पहिले पैसे कमी होते, माणुसकी जास्त होती। आता पैसा ज्यादा आहे, माणुसकी कमी आहे सध्या। आपण माणुसकी जर ठेवली तर आपल्याला चार लोक आपल्या जवळ येतात। आपण जर त्यांना हेडसांड केली, पैसा मागितला तर आपल्या जवळ कोणीच जवळ येणार नाही। माणुसकी असेल तर पैशापासून फार काही नाही। पैसा माणुसकी असेल तर तो समाधानी राहतो, माणुसकी असेल तर पैसा सुद्धा मिळतोच, आणि माणुसकीच नसेल असलेला पैसा सुद्धा निघून जातो। म्हणून माणुसकी हे अतिशय म्हणजे नॅचरली ते माणुसकी प्रत्येकाला पाहिजे। नसेल तर त्यांनी ते स्वतः कष्ट करून ते माणुसकीत उतरला पाहिजे तो। कारण माणूस आपल्याला माणसाला मदत करीत असतो कोणत्या पण जीवनामध्ये, आजारी पडला किंवा काय प्रपंचामध्ये अडचणीला माणसाला मदत करू शकतो। अनेक प्रसंगामध्ये माणुसकीमुळे आम्ही तरुण गेलेलो आहोत। की पैशामुळे आपण आनंद खरेदी करू शकतो, तर तुम्हाला काय वाटतंय? पैशामुळे आनंद खरेदी नाही होत, पैशामुळे भौतिक सुख प्राप्त होतील। आनंद माणुसकीशिवाय आनंद निर्माण होत नाही, आणि आनंद हा कशानेच खरेदी केला जात नाही, पैशाने सुद्धा नाही। पैशाने फक्त तुमच्या चालू गरजा भागतील, पैशाने तुम्हाला माणसं जोडता येत नाहीत। माणुसकी असेल तर माणसं आपोआप जोडली जातात। माणुसकी असेल तर माणुसकीचे या गुणामुळे तुमची कामं सुद्धा, आणि माणुसकी नसेल तुमच्यामध्ये अगदी कोट्यावधी अब्जावधी रुपये असतील, जर माणुसकी असेल तर माणसं दूर जातात। फक्त स्वार्थी माणसं तेवढ्यापुरती तुमच्या मदतीला येतील, पण माणुसकी नसेल तर माणसं तुटतात। आणि आमच्या अनुभवातून म्हणजे 60-65 वर्षाच्या आयुष्यामध्ये आम्ही ज्या गोष्टी अनुभवल्यात, गरज आहे, पैसे सुद्धा गरज आहे, पण एवढी नाही की गरजेपुरते ठीक आहेत, गरजेपुरते पैसे आवश्यक आहेतच, पण माणुसकी ओतून भरलेली असली पाहिजे। त्या माणसाला समाधान आहे, त्या माणसाबद्दल सगळं प्रेमच प्रेम सगळीकडे। पैसा हा येतो आणि जातो, माणसाला जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे, पण माणुसकी महत्वाची आहे। पैशाने आनंद नाही खरेदी होत, ज्याच्याकडे पैसा नाही तो सुद्धा आनंद लुटतो। आपण आता कुठे आनंद लुटायचे अनेक प्रकार आहे, त्याला काही पैसाच पाहिजे याच्यातला काही भाग नाहीये। तुम्ही कुठेही गाणी म्हणू शकता, कुठेही चांगल्या रम्य ठिकाणी जाऊन मित्रमंडळाच्या जाऊन गाण्याची नाच गाणी करू शकता, कुठे आनंदात उड्या मारू शकता। जसं आपल्याला ह्या वयामध्ये, जसं आपल्याला बालपण, तरुणपण, म्हातारपण, या सगळ्या तिन्ही ज्या अवस्थेमधून जे आपण आलेलो आहे, त्या आनंदात लहानपणी आपल्याला कुठं पैसा होता का? नाही, तरी पण आपल्याला आई वडिलांच्या ह्याच्यावर आपण आनंद व्यक्त केलेलाच आहे। शालेय जीवनामध्ये आपण कुठेतरी एवढा पैसा नव्हता, पण ज्या वेळेला आपण पैसा हा कधीपासून माणसानं सुरुवात झाली की जो पण माणूस मिळवायला सुरुवात झाली तेव्हा त्याला पैशाची हे लागली, पण त्याच्या अगोदर आणि म्हातारपणानंतर ज्या वयोवृद्धच्या ह्याच्यामध्ये त्याला पैशानं काही आनंद होत नाही, गरजेपुरता असतो, पण त्याच्या वयस्कर झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे व्याधी असतात, आजारी असतात, त्याच्यामुळे तो कुठेतरी मन रमवून कुठेतरी आनंद व्यक्त करायचा, मित्रमंडळीच्यात बसायचं, चांगलं खायचं, जे मनाला जे काही वाटतं ते सगळे छंद आता या झोपावायचं असं मला वाटतं या वयामध्ये। आणि तुम्ही जे म्हणता पैशाने आनंद विकत घेता येतोय, हे चुकीचं आहे। पैशाने आनंद विकत घेता येत नाही। पैसा आपल्याला गरजेसाठी पैसा असतो, आनंदासाठी पैसा नाही। आनंद आपण आता ज्याच्याकडे पैसा नाही तो सुद्धा आनंदात राहतोच की, जगतोच की, आणि जो पैसा आहे तो सुद्धा ह्याच्यात तो होतो। आता कितीतरी असं उदाहरण आहे की ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे त्यांना झोप नाही लागत सुखाची, आणि जो आपल्याला पैसा असून सुद्धा त्याला पैसा झोप लागते का नाही? आपल्याकडे पैसेच नाहीत, आपण सुखाने 8 तास झोपू शकतो, सकाळी उठतोय, व्यवस्थित खाणं पिणं, सगळ्या शरीराचे औषध पाणी ह्याच्यामध्ये सगळं करतोय। त्याच्यामुळे पैशाने आनंद विकत मिळत नाही, आपण निर्माण करायचा आनंद। कुठं आनंद आहे तिथं आपलं मन रमवायचं, हे मला पैशामुळं आपल्याला पैसा हा मिळवलाच पाहिजे। तरुण पिढीमध्ये किंवा तुम्हाला ज्या क्षणी पैशाची गरज भासते ते मिळवला पाहिजे, आणि तो योग्य मार्गाने मिळवला पाहिजे। परंतु
परंतु पैशामुळे तत्कालीन आनंद मिळतो, दूरगामी आनंद तुम्हाला मिळत नाही. उदाहरणच माझ्या मित्रांबरोबर पैशामुळे आम्ही एक ट्रिप केली, बुद्धगयेची ट्रिप केली. तो आनंद आमचा दीर्घकालीन आहे. पहिली गोष्ट, तुमचा आनंद कशावर मानता, तत्कालीन मानता का? आनंद ही आपल्या मनाची संकल्पना आहे. तुम्ही कशावर आनंद मानता, किती आनंद मानता हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. परंतु पैशामुळं तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात मी आनंदी राहीन, मी सुखी राहीन, हे मात्र चुकीचं आहे. तुमच्या मनाच्या संकल्पनेवरून तुम्ही आनंद मानू शकता, सुखी राहू शकता. आणि माणुसकी मध्ये तुम्हाला पैसा फारसा महत्वाचा नाही, तर माणुसकीच दीर्घकालीन टिकणारी बाब आहे. आमच्या वयाला आता आम्ही जे आनंदी आहोत ते माणुसकीमुळे आनंदी आहोत. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये पैशा विना सुद्धा आम्ही राहू शकतो. पैशाचा गरजेचा आहे, पण तो तुम्हाला जीवनाला ज्या अत्यंत आवश्यक बाबी आहेत असं काही नाही. त्याच्यात आवश्यक बाब आहे पण अत्यंत आवश्यक आहे असं मात्र त्यामध्ये नाही. त्याला किंमत नाही ना, जशी माणुसकीची किंमत आहे तशी पैशाची किंमत नाही ना. ज्यादा आनंद खरेदी करून माणुसकीतलं होईल तसं पैशातलं होत नाही ना. पैसे काय आज आहेत उद्या नाहीत असं आहे ना. पैशाला किंमत थोडी जास्त वाटते माणसाला, पण ती कायम टिकणारी नसते ना, पैशापुरती टिकणारी असते. सुखात किंवा दुःखात माणसं महत्वाची का मग पैसे महत्वाचे? माणसे महत्वाची. माणुसकी असेल तर माणसे आपोआप जोडले जातात, म्हणून माणुसकी हे महत्वाची आहे. दोघात कम्पेअर केलं तर माणुसकी श्रेष्ठ. पैसा हे दुय्यम आहे आणि निश्चित पैसा सुद्धा लागतो. दोन्ही पण पाहिजेत गोष्टी. ज्या व्यक्तीकडे पैसा आणि माणुसकी असेल त्याच्यासारखा श्रेष्ठ व्यक्ती तोच. पैसा असेल तर माणुसकी असेल आणि पैसा पण असेल तो समाज सुधारक सुद्धा होऊ शकतो, समाजाची मदत करू शकतो. पण काही माणुसकी नसेल आणि पैसा आहे तो काही करत नाही मदत. आणि म्हणून माणुसकी असेल तरच जग चाललंय माणुसकीवरच, नुसतं पैशावर जग चालत नाही. गरजेचं आहे दोन्ही, आणि दोन्ही ज्याच्याकडे आहे तो श्रेष्ठच. आवश्यक आहे दोन्ही पण दोघांपेक्षा निवडायचं झालं तर माणुसकी पहिली निवडली जाईल. सुखात मला माणूसच जास्त महत्वाचा असतो. नाही, माणुसकी महत्वाची सुखादुखात. माणसाला कसं आपण हे करेल, आता सुखात दुःखात जो माणूस आता दुःखी सुद्धा पैसा असून पण उपयोग नाही ना, माणूसच पाहिजे. सुखात सुद्धा आता काय होते, सुख कशाने मिळतात? पैशाने मिळतात, बरोबर आहे. मगाशी सांगितलं सुखाची व्याख्या भरपूर आहे. आता सुख आपण बघतोय पैशाने, पण तेवढं माणुसकी तेवढी होत नाही ना ते. म्हणून आपण काय आहे, सुखादुखामध्ये माणुसकीच महत्वाची पाहिजे दोन्ही याच्या. पैसा आणि माणुसकी त्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण यामध्ये माणुसकी ही पैशापेक्षा श्रेष्ठ ठरते. काही वेळेला बिगर पैशावरून सुद्धा तुमची जर माणुसकी असेल, मित्र असतील, परिवार असेल, तर तुमचं बिगर पैशाचं काम सुद्धा ते होऊ शकतं. तिथं माणुसकी महत्वाची आहे. आणि म्हणून पैसा हा पाहिजेच, तो गरजेपुरता पाहिजे. तुम्हाला जीवनाच्या गरजा भागवण्या इतपत पाहिजे. परंतु अगदी पैशाच्या पाठीमागे जर पळत गेला तर तुमची जीवनाची फरफट होऊ शकते, आणि झालेली आहे, अनेक लोकांची झालेली आहे पैशाच्या पाठीमागे जाऊन. त्यामुळं माणुसकी ही सर्वश्रेष्ठच आहे, पण पैसा सुद्धा जुजबी कामासाठी गरजेचा आहे. त्या पैसा आणि माणुसकी ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण माणुसकी त्यात सरस ठरते. तुमच्यासोबत एखादा किस्सा सांगा किंवा क्षण सांगा की ज्यामुळे तुम्हाला कळलं की बाबा माणुसकी महत्वाची, पैसा नाही. खूप असे प्रसंग आलेले आहेत आमच्या जीवनामध्ये. बऱ्याच वेळा समजा आजारी पडलो आपण, आजारी पडताना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर तिथं पैसा लागतोच, पण औषधोपचारांनी लवकर बरं होत नाही. पण जे माणुसकी ठेवल्यामुळे जे मित्रमंडळी तयार केले असतात, तो मित्र भेटायला आल्याशिवाय ते बेचैन असतो, म्हणजे तो आजारातून नीटच होत नाही. तो त्याला जर त्याचे मित्रमंडळी भेटायला आली किंवा ज्या व्यक्तीबद्दल त्याच्याबद्दल जास्त जिव्हाळ आणि माणुसकी असते ती व्यक्ती भेटल्यानंतर तो खरोखर आजारातून बरा होतो. म्हणून माणुसकी ही श्रेष्ठच आहे. तसं दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. अगदी 50% नाही म्हटलं तरी 40-60% तरी असं हे लेवल पाहिजे माणुसकी आणि पैशाची. 50% होणार नाही. क्वचित प्रसंगी एखाद्या व्यक्तीकडे होऊ शकेल, पण माणुसकी ही असलीच पाहिजे. पैशापेक्षा जास्त माणुसकी असली पाहिजे. मग त्याचं दोघांचं जर मोजमाप केलं तर 60% माणुसकी पाहिजे आणि 40% पैसा पाहिजे. कारण पैसा पाहिजेच, पैसा हा गरजेसाठी पाहिजेच. तुमच्या जीवनात जेवढ्या गोष्टी आहेत, म्हणजे साधारण 60 वर्षाच्या व्यक्तींना पुढे पैशाची गरज लागतेच, माणुसकी पण लागतेच. पैशाची गरज कशासाठी आहे? किंवा तो आजारी पडला, त्याला औषध उपचारासाठी पैसा गरजेचा आहे.
आणि माणुसकी का, तर त्यांनी जर माणुसकी ठेवलेली असेल त्याच्या आयुष्यात, तर 4 माणसं तोला रस्त्याने चालता चालता तो पडला तर पैशाचा टेकून देऊन पैशाने उचलता येत नाही ना त्याच्याकडे जर माणूस शिल्लक असेल आणि तो पडला तर पटकन माणसं, अरे हा आमका पडलाय, उचला त्याला, उचलून त्याला घरापर्यंत घेऊन जातील. असे हे माणुसकीचं महत्व आहे. आणि माणुसकी, संपूर्ण जग चाललं हे माणुसकी गोष्टीवरच चाललेलं आहे. माणुसकी म्हणजे काय, पैसा आणि माणुसकी हे सदृश्य नाहीये, अदृश्य. ती माणुसकी हा शब्दच जरी असला तरी ती वस्तू नाही. तसा पैसा दिसतो आपल्याला, माणुसकी दिसत नाही. पण माणुसकी असली पाहिजे प्रत्येकाकडे, माणुसकी जोपासली गेली पाहिजे आणि माणुसकीची गरज आहे. कसं आहे, अडचणीला आपण एखाद्या वेळेस थोडा ऍक्सिडेंट झाला तर त्यावेळेस माणसंच धावून येत असतात, आहे की नाही. तर आपल्याला हॉस्पिटलला नेतात, उचलून येतात. ती माणुसकी महत्वाची नाही का. तुम्ही नुसतं बस पैसा आहे जवळ खिशात, पण ती पैसा आपल्याला येऊ शकत नाही ना, ती माणसंच आपल्याला मदत करीत असतात. असं ज्याला जो अहंकार आहे पैशाचा किंवा तो हे असतो त्याला उपयोग नाही ना काही. ज्या वेळेला त्याला खरी माणसाची कशी किंमत कळते, ज्या वेळेला त्याच्यावर भरपूर पैसा असतो, सगळं असतं, पण ज्या वेळेला त्याला कुठला तरी दुःखद प्रसंग आला, हॉस्पिटलला न्यायचं किंवा कुठलं काही दवाखान्यातलं झालं, काही जर झालं, तर त्याला ते पैसा असून उपयोग नाही ना, त्याला माणसंच लागतात. मग शेवटी धावा करून मग ज्या वेळेला तो आतापर्यंत जो पैशाला कवटाळून बसलेला असतोय, पैशाला जो किंमत देतोय, त्याला त्यावेळेला माणूस पण विचार करतोय ना हे करताना. त्याच्यामुळं महत्वाचं कसं आहे की माणूस पाहिजेच शेवटच्या क्षणाला. सुद्धा काय पैशाला कवटाळून चालणार नाही आणि ते उपयोगाचं पण नाही. म्हणून माणुसकी आपली व्हायला पाहिजे. काही लोकांचे म्हणणं असं असतं की बाबा मी पैशाने सगळं खरेदी करू शकतोय, मी टाकले की पैसे माझ्याकडे कामवाले येतात, हे करतात, पण त्याला काही उपयोग नाही. ते क्षणिक असतं, काही त्याला काही उपयोग नसतं. शेवटी माणसाला पश्चातापच होतो, पण तो सांगत नाही, दाखवत नाही कोणाला. काही दुर्दैवाने त्या घरामध्ये एखादी व्यक्ती मयत झाली तर शेजारी पाजार सुद्धा येत नाही सांत्वनाला. काय मग जर त्याच्याकडे माणुसकी असेल तर लोक, अरे रामकाम का असं झालं, तर गाव जमतंय, पैसे देऊन जमवता येत नाही गाव. माणुसकीनेच ह्या घटना घडत असतात. एक प्रसंग झालेला होता. एक कंपनीचं फर्म होतं, त्याचे मोठे होते, पैसेवाले होते, गाड्या वगैरे भरपूर होत्या. त्याच्या घरी त्याच्या आईची मयत झाली घरी. आणि त्या सोसायटीमध्ये ज्या वेळेला राहत होता त्यावेळेला कुठल्याही सोसायटीतला एक माणूस सुद्धा त्याच्याकडे फिरकून बघितलंही नाही. सगळे कळलं होतं, सगळ्यांना कळलं होतं की त्यांच्या घरी मयत झालेली, तरी सुद्धा काही कुणी आलेलं नाही, काही नाही. पण ज्या वेळेला आम्हाला असं समजलं त्याच्याकडे एवढा प्रचंड पैसा असून गाड्या वगैरे सगळं आहे, सगळं हे होतंय, माणुसकी नसल्यामुळे त्याला ते दुःखद प्रसंगी त्याला कोणी मदतीला येऊ शकलं नाही ना. शेवटी आम्ही काय केलं, आम्ही ते मैतीचं सामान वगैरे मित्रमंडळीने आमच्या ते मैतीची तयारी वगैरे केली आणि ते त्याच्या दुःखद प्रसंगाला आम्ही त्याच्यात साथ दिली. म्हणजे आम्ही काही एवढं हे नाही केलं, मोठं काम नाही, पण काय झालंय की आम्हाला एक माणुसकी होती म्हणून आम्ही त्याच्या दुःखद प्रसंगी आम्ही धावून गेलो. सांगायचं तात्पर्य काय की त्याच्याकडे एवढा पैसा असून सुद्धा त्याच्या दुःखद प्रसंगी कोणी आलं का नाही. म्हणून मला काय म्हणायचं आहे की लोकांनाही सांगायचं आहे मला की बाबा जिथं तुम्ही राहता, जिथं वागता, त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित सगळ्यांना लोकांना धरून व्यवस्थित माणुसकी जपून व्यवस्थित राहावं. मी समजा आजारी पडलो आणि त्यावेळेस पैशाची गरज आहे, पैशाची गरजपेक्षा माणसं एकमेकाला जाणून एकमेकाला सहकार्य करणं ही जास्त गरजेचं आहे पैशापेक्षा. माझ्या बाबतीत घडलेला एक जिवंत किस्सा असा की 2009 मध्ये मला स्वाईन फ्लू झाला होता आणि मग मला मुलांनी नोबल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आता ऍडमिट केल्याबरोबर ताबडतोब मला आयसीयू रूम मध्ये ऍडमिट केलं डॉक्टरांनी तपासणी करून. आणि मग माझ्या परिचयाचे सुदैवानी डॉक्टर आबनावे, ते नोबल हॉस्पिटलचे आता संचालक आहेत, त्यांचा माझा परिचय होता. आणि डॉक्टर आबनावेंनी मला पाहिलं, ताबडतोब ते तिथं आले, माझ्या मोठ्या मुलाशी बोलले आणि सांगितलं की तू सरांना घरी ने आणि फक्त मेडिकल मध्ये जाऊन फोन कर. मला ताबडतोब मुलांनी डिस्चार्ज घेऊन घरी आणलं आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणे ती औषधोपचार 8 दिवस घेतले आणि मी 9व्या दिवशी कामाला लागलो. पण ज्यांच्यामुळे मला स्वाईन फ्लू झाला त्या मित्राला मात्र तिने जवळजवळ 15-1 लाख रुपये खर्च केले. शेवटी आम्ही काही मित्रांनी काही पैसे जमा केले, पण दुर्दैवाने 15 लाख रुपये खर्च करून सुद्धा ते
जगू शकले नाहीत. तर ते जर म्हणजे डॉक्टरांनी जर मला ती आमचा परिचय होता योग्य, तो आम्हाला थोडासा परिचय असल्यामुळे ते चांगल्या दृष्टीनेच डॉक्टर साहेबांनी मला तो सल्ला, माझ्या मुलालाही माणुसकीतून सल्ला दिला. मी घरी आलो आणि अगदी अत्यंत कमी नगण्य पैशामध्ये मी बरा झालो. म्हणजे तिथं माणुसकी उपयोगाला आली, तिथं पैसा उपयोगाला आलाय. पैसा तरी आहे पण पैशापेक्षा माणुसकी ही श्रेष्ठ आहे. आता सुखात किंवा दुःखात पैसा महत्वाचा का माणसं महत्वाची असतात? दोन्ही आवश्यक आहे. माणुसकी तर कमवलीच पाहिजे, नुसतीच कमवली नाही, ती जोपासवली पाहिजे. आणि आपल्या घरातील जी लहान पिढी आहे ती सुद्धा माणुसकी जोपासील अशीच आपण त्यांना शिकवून दिली पाहिजे. पैसा हा गरजेचा आहे, पैसा आपोआप कमवला जातो. ज्याला गरजा भागवायच्या तो पैसा कमवतोच, पण माणुसकी कमवता येत नाही, म्हणून ती लहानपणापासून जोपासली गेली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने, मोठ्या माणसांनी लहान मुलांना माणुसकीचे धडे दिलेच पाहिजे. माणसं महत्वाची. सुख दुःख झालं तर माणूस भेटायला येतं. पैसा दिला तर दवाखाना, नाहीतर कोण फुकट कोण करणार आहे? नाही, गरजेपुरता पैसा आणि माणुसकी दोन्ही कमवलं पाहिजे. माणुसकी नेतात, कीर्ती नेतो आपली, बरोबर आहे. म्हणून माणुसकी महत्वाची. माणूस हा कसा आहे माहिती का, आपल्या जीवनामध्ये जर माणुसकी असेल तरच आपल्या घरात माणसं जमा होतात. पैसा नुसता पैसा आहे पण माणुसकी नाही, ह्याच्या घरी जाण्यात काही अर्थच नाही. म्हणून माणुसकी महत्वाची. पैसा अत्यावश्यक गरजेला पैसा गरजेचा आहे, पण माणुसकी सुद्धा तेवढीच पाहिजे. या दोन्हीही समतोल बाबी असतील तर जीवन सुखकर होऊ शकतं. पैसा आजही उद्या नाही, पैसा आला गेला ही सारखं चलन फिरत राहतं. माणुसकी हाच विषय आहे. तर जे लोक पैशाच्या मागे पळतात आणि माणुसकी विसरत चालले आहेत, तर त्यांना तुमचा काय सल्ला असेल? जे पैशाची मागे पडतात ना त्यांनी पहिले माणुसकी जपली पाहिजे. कारण ते कधी पण आपल्याला आधार देत असतात. किती पैसा केला ना तरी माणूस जगायचा तेवढाच जगणार, त्याला जेवढं आयुष्य आहे तेवढंच जगणार. पण माणुसकी महत्वाची. मेल्यानंतर काय पैसा बरोबर येत नाही, पण माणुसकी बरोबर येणारच. पण हा माणूस चांगला होता, वाईट झालं, म्हणून माणुसकी महत्वाची. आमच्याकडे जुन्या काळात माणुसकी होती, जुन्या काळामध्ये. हल्ली माणुसकी राहिलेली नाही. असे प्रसंगी पैसा कमवताना पैसा गरजेचा आहे म्हणून कमवलाच पाहिजे, पण त्यामध्ये माणुसकी विसरून चालणार नाही. कसं असतंय, स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा विसरले जातात पैशासाठी लोक, तर ते नाही ना. म्हणजे तसं जग चालणार नाही. विश्वास कोणी ठेवायचा कोणावर? माणुसकी असला तरच विश्वास निर्माण होत. आणि ज्या व्यक्तीकडे माणुसकी आहे, ज्याच्याकडे विश्वास निर्माण झालेला आहे, त्या माणसाला एखाद्या जर त्या माणसाला माणुसकी असेल, स्वतःच्या आई वडिलांना बी विसरून पैसे मागे फिरणारे लोक आहेत. आणि असे बी लोक आहेत की स्वतःचे आई वडील तर सांभाळतातच, पण दुसऱ्यांच्या आई वडिलांना सुद्धा मदत करणारे लोक आहेत. तर त्यांना जो आनंद आहे, त्यांना जो आनंद मिळतो ते अगातो म्हणजे माणुसकी पैशाने नाही मिळत. प्रत्येकाच्याच लक्ष देतं अशी काही गोष्ट नाही. ते पैशाच्या मागे पळणारे त्यांना माणुसकी कसली असते हा तर गंध नसेल तर त्यांना सांगण्यात तरी काय म्हणजे. माणूसच माणसाला धरून राहतात ना, पैसा नाही धरून राहत. पैसा आजचा उद्या इकडे तिकडे जाते. त्या काळात माणुसकी जादी होत पैशापेक्षा. पैसा कमी होता. आम्हाला वर्षाला 300 रुपये, एका वर्षाला काम मध्ये मजुरी मिळत होती, 300 रुपये वर्षाला. पण त्यावेळेस माणसंच माणसाला आधार देत होते ना, पैसा नाही. नाही, पैसा चांगल्या योग्य मार्गाने कमवा बरं का, पण पैसा कमवता कमवता माणुसकी विसरू नका ना. माणुसकी जपा. कुठल्याही आडले कोणी गरजू असेल त्याला मदत करा. कुणी जर समजा तो कुठल्या संकटात सापडला असेल ते असू दे, काही जाता जाता रस्त्यात आपण एक साधा बाजारात जरी गेलो, कोणाला काही अडचण आली, कोणाला काही नुसतं पैशाचीच नाही अडचण, कुठली अन्य रोड जरी क्रॉस करायला जरी कोणाला जरी वेळ वाटलं तरी त्याला ते मदत केली तरी ते आपल्याला माणुसकी जपणे, ते माणुसकीचाच एक भाग आहे. आणि माणुसकी जपा. पैसा हा आपल्याला गरजेचा आहे, पण पैशाच्या बरोबर विचाराच्या प्रभावाप्रमाणे माणुसकी सुद्धा तुम्हाला नितांत गरजेची आहे. तुम्ही फक्त पैशाच्या पाठीमागे जाऊन माणुसकी निश्चित हरवू शकता आणि तुम्हाला त्यात पैशामुळे फक्त तत्कालीन आनंद मिळतो, त्याचं वर्णन खरं करता येणार नाही. पण ते क्षुल्लक असतं ते समाधान, आणि माणुसकीने तुम्हाला या जगात सुद्धा तरुण जाता येतं. पण केवळ माणुसकीच्या पाठीमागे लागून तुम्हाला कुणीही जगात विचारत नाही. पैसा सुद्धा जीवनाला तुमच्या स्वतःच्या गरजा आणि परिवाराच्या गरजा भागवण्या इतपत पैसा गरजेचा आहे, हे सत्यच आहे. परंतु माणुसकी सुद्धा तेवढीच पाहिजे, तरच आपण यामध्ये सही सलामत व्यवस्थित आनंदी जीवन जगू शकतो. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही नवीन विषय असतील तर ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.